दादा अध्याय संपलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत आलोत, ज्यामध्ये आपण 70 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतचं आणि 365 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं चिंतन बघितलं. आज आपण 71 आणि 72 या शेवटच्या श्लोकांचं आणि ओवी क्रमांक 366 क्रमांकापासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत. आपण बघतोय की भगवंत स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगतायत. स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इंद्रिय आणि विषय यांच्या आहारी जाणाऱ्या जीवाची काय अवस्था होते आणि याच्या विरोधी अवस्थेमध्ये जाऊन इंद्रिय निग्रह करून परमात्मा अवस्थेला पोहोचलेल्या साधकांची काय अवस्था होते, परिस्थिती होते, याचंही चिंतन इथं माऊली आपल्याला करताना दिसत आहेत. आणि हे सर्व चिंतन अर्जुनाच्या निमित्तानं आपण सर्वजण सुद्धा ऐकतोय. विषयांचा त्याग करून अहंकार रहित बुद्धी प्राप्त झालेल्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना पुढं भगवंत म्हणतायत, विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छति. अर्थात जो पुरुष विषयांचा त्याग करून ममत्व व अहंकार बुद्धिरहित होऊन संचार करीतो त्याला मोक्ष मिळतो. अर्थात मोक्षाची प्राप्ती कुणाला होते ह्याचं इथं वर्णन करतायत. मुळात स्थितप्रज्ञ अवस्था जी आहे ती स्थितप्रज्ञ अवस्था ही मोक्षाच्या अलीकडची अवस्था आहे. किंबहुना शरीरात असतानाच ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे, शरीरात असतानाच ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, शरीरात असतानाच आपण मूळ रूपात कोण आहोत याचं ज्यांना ज्ञान झालेलं आहे, त्यांना आपण स्थितप्रज्ञ म्हणतो. शरीर आहे म्हणून स्थितप्रज्ञता आहे. एकदा शरीर संपलं आणि मूळ रूपात हा आत्मा विलीन झाला की मग स्थितप्रज्ञता राहत नाही. स्थितप्रज्ञता ही एक सापेक्ष संकल्पना आहे. म्हणून ही संकल्पना थोडीशी या परिप्रेक्ष्यातही समजून घ्यायला हवी. बघा, काही शब्द आपण सापेक्ष पद्धतीनं वापरतो. एखादी गोष्ट स्थिर आहे असं आपण कधी म्हणतो? जिथं चंचलतेची भीती असते, जिथे अस्थिरतेची भीती असते किंवा संभावना असते, अशा वेळीच आपण स्थिर हा शब्द वापरत असतो. ज्या ठिकाणी कायमची स्थिरता आहे, अखंड काळाची जिथं स्थिरता आहे, सनातन स्थिरता जिथं आहे, तिथं आपण अस्थिर वाचक शब्दाचा उपयोगच करणार नाही. किंवा जिथं कायम अस्थिरता आहे तिथं आपण स्थिर या शब्दाचा उपयोग करणार नाही. स्थिर आणि अस्थिर हे दोन्ही शब्द एकमेकांच्या सापेक्ष आहेत. मुळात सगळं द्वंद्वच सापेक्ष आहे. जिथं सुख कधी कधी येतं तिथं दुःखाची संकल्पना येते आणि जिथं दुःख कधी कधी येतं तिथं सुखाची संकल्पना येते. जिथं कायम सुखच सुख आहे तिथं दुःखाचा शब्द उपयोगी येत नाही आणि जिथं दुःखच दुःख आहे तिथं सुखाचा शब्द उपयोगी येत नाही. स्थितप्रज्ञ संकल्पना आपल्याला या अर्थानं समजून घ्यायची आहे. स्थितप्रज्ञता ही दैहिक आहे, शरीर असतानाची ती संकल्पना आहे. कारण एकदाचं शरीर संपलं आणि निराकार असा आत्मा निराकार अशा परमात्म स्वरूपात ब्रह्मस्वरूपात विलीन झाला की मग कोणत्याही प्रकारची अस्थिरता येण्याची संभावना राहत नाही. अस्थिरतेची संभावना आकारामुळे येणारी आहे. कारण आकार हा माया बाधित आहे. माया ही अस्थिरता आणते. मायेशिवाय अस्थिरता आणणारं दुसरं कोणतंही तत्व अस्तित्वात नाही. म्हणून अस्थिरता मायेमुळे येते.
मायेचा जोपर्यंत प्रभाव आहे तोपर्यंत अस्थिरतेची शक्यता आहे. एकदा मायेचा प्रभाव निघून गेला की मग अस्थिरता येतच नाही, तिथं कायमची स्थिरता आहे. म्हणून शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत आकार आहे, आणि आकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मायेची भीती आहे. एक मायेचं सावट आहे, चोरीची भीती आहे, दगा होण्याची शक्यता आहे, चोरी होण्याची शक्यता आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. आकार आहे म्हणून माया आहे, आणि माया आहे म्हणून अस्थिरतेची भीती आहे. म्हणून स्थितप्रज्ञ पुरुष असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोणतं तरी शरीर धारण केलेल्या आणि आत्मस्वरूपाशी एकरूप झालेल्या पुरुषाबद्दलच आपण बोलत असतो. म्हणजेच आपण सांख्य योगाबद्दल बोलत असतो. आणि म्हणून शरीरात राहून ज्यानं या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे, आकारात राहून ज्यानं निराकाराशी तादात्म्य साधलेलं आहे, मायेच्या संपर्कात राहून ज्यानं परमात्म्याशी अनुसंधान बांधलेलं आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. जो केवळ मायेमध्ये अडकलाय, जो इंद्रियांमध्ये विषयांमध्ये अडकलाय, तो स्थितप्रज्ञतेच्या अगदी विरोधी आहे. आणि जो आत्मस्वरूपात कायमचा विलीन झालाय, निर्गुण निराकार अशा आत्मतत्वात जो विलीन झालाय, त्याच्यासाठी स्थितप्रज्ञ शब्द वापरता येणार नाही. म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं याही अर्थानं आपल्याला समजून घ्यावी लागणार आहेत. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत सुद्धा सांगतायत की जो पुरुष विषयांचा त्याग करतो आणि ममत्व आणि अहंकार यांच्या युक्त अशी जी बुद्धी आहे तिचाही त्याग करतो. अहंकार, ममता आणि विषय या तिघांचा त्याग करून जो संसारामध्ये संचार करतो, जो जगतो, जो देहात राहून अहंकाराचा, ममतेचा आणि विषयांचा त्याग करतो, त्याला मोक्ष मिळतो. आता मोक्ष म्हणजे काय, हा शब्द वारंवार आपल्या समोर येणार आहे. त्यामुळं हा शब्द आणि याची एक व्याख्या कायमची मनामध्ये बांधून ठेवायची आपल्याला. साधक म्हणून काही शब्द कायमच्या मनामध्ये बिंबवून ठेवा. काही संकल्पना, त्यांच्या व्याख्या कायमच्या मनामध्ये कोरल्या गेल्या पाहिजेत. म्हणून मोक्ष हा शब्द अनेक वेळा येऊन गेला, पुढेही आलेला येईल. त्यावेळी मी शब्दशः व्याख्या सुद्धा मोक्षाची केलेली आहे. पण इथं श्लोकामध्येच तो शब्द आल्यामुळं थोडंसं त्याचं स्पष्टीकरण करू. मोक्ष शब्दाचा अर्थ होतो आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मुळात मोक्ष ही संकल्पना सुद्धा सापेक्ष आहे. आत्मस्वरूपात विलीन असलेला आत्मा त्याच्या आधीच्या अवस्थेच्या रूपातून परावर्तित होतो आणि आपल्या मूळ रूपामध्ये विलीन होतो. तिथंच आपण मोक्ष शब्द वापरतो. मुळातच आत्मरूपात, आत्मतत्वात विलीन असलेल्या आत्म्यांसाठी मोक्ष शब्द आपण वापरत नाही, कारण ते त्याच अवस्थेमध्ये कायमचे आहेत. जे शरीरामध्ये आले, मायाबाधित झाले, मायाबाधित होऊन ते आपल्या मूळ रूपाकडे गेले, त्यांच्यासाठी आपण मोक्ष शब्द वापरतो. आणि म्हणून मोक्ष शब्दामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्ती असा शब्द आहे. ही आत्यंतिक दुःख निवृत्ती या शब्दामुळं आपल्याला असं म्हणावं लागतं की मोक्षाची अवस्था जी आहे ती अवस्था मायाबाधित लोकांना जेव्हा प्राप्त होते तेव्हाच आपण त्यांच्यासाठी मोक्ष शब्द वापरतो. म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे आत्यंतिक दुःख का कोणतं, मी, माझं हे सर्वात मोठं दुःख आहे, सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे. मी, माझं, मी कोण तर शरीर, मी कोण तर आकार. ही आकाराला मी मानण्याची भावना म्हणजे दुःख. बाकी दुःख तर या दुःखापासून जन्माला आलेलं दुःख आहे. पण या सगळ्या दुःखाचं मूळ जर कशात असेल तर त्या मी आणि माझे या दोन गोष्टीमध्ये. माझे हे मी मध्ये लपलेलं आहे, म्हणून मी हे दुःखाचं मूळ बीज आहे. माझे हे त्या मीचं आवरण आहे. आणि मग मी आणि माझे या दोघांपासून बाकी सगळ्या दुःखाची उत्पत्ती होते. म्हणून मी आणि माझं जिथं संपतं तिथं आत्यंतिक दुःख निवृत्ती होते. आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती झाली की मग आपोआपच परमानंदाची प्राप्ती होते. परमानंदाची प्राप्ती वेगळी करून घेण्याची गरज नाही. एखादा माठ पाण्यानं भरलाय आणि तो माठ समुद्रात सोडलाय. जोपर्यंत तो माठ आहे तोपर्यंत त्या माठातल्या पाण्याला
समुद्र असल्याचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून माठातलं पाणी मी मध्ये गुंतलेलं असू शकतं आणि म्हणून स्वतःच्या संकुचित आकाराचं दुःख त्याला असू शकतं. पण एकदा ते माठ फुटलं, माठ फुटल्यानंतर माठातल्या पाण्याला समुद्र होण्यासाठी वेगळी कोणती प्रक्रिया करण्याची गरज नाही. तो म्हणजे ते पाणी आधीच समुद्रात होतं, ते आधीपासूनच समुद्रात आहे. फक्त स्वतःच्या भोवती माठासारखं काहीतरी कृत्रिम तयार केलं, माईक तयार केलं आणि आपला आकार संकुचित करून घेतला आणि म्हणून तो दुःखी झाला. म्हणून जीवाला जेव्हा मोक्ष मिळतो तेव्हा त्याला केवळ आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करावी लागते. परमानंदाची प्राप्ती त्याला आधीच असते. परमानंद प्राप्तीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाहीत. हा आत्मा, हा जीवात्मा स्वभावतः सुखाचा अंश आहे. म्हणून त्याला परमानंद प्राप्त करण्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही. त्याला परमानंद प्राप्तच आहे. पण मी आणि माझं या मायेनं प्रभावित झालेल्या उपाधीमध्ये तो अडकला, म्हणून त्याला फक्त आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करावी लागते आणि ती झाली की परमानंदाची प्राप्ती होते. याचंच नाव आहे मोक्ष. आणि ज्यानं इंद्रिय निग्रह केलाय, विषयांचा त्याग केलाय, अहंकाराचा त्याग केलाय, अहम म्हणजे मीचा त्याग केलाय, ममत्व म्हणजे माझं, याचाही त्याग केलाय आणि हे सगळं होण्यासाठी सुरुवात म्हणून विषयांचा त्याग केलाय. विषयांचा त्याग केला आणि साधना केली की माझं नष्ट होतं, ममता नष्ट होते आणि ममता नष्ट झाली की मग मी म्हणजे अहंकार नष्ट होतो आणि अहंकार नष्ट झाला की मग मोक्ष प्राप्त होतो. आता या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत ते बघूयात. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो. अर्थात असा जो आत्मबोधाने संतुष्ट झाला व परमानंदाने पुष्ट झाला, तोच खरा स्थित प्रज्ञ पुरुष आहे असे समज. अर्थात असा, ऐसा अशी या ओवीची सुरुवात असल्यामुळं आधीचा श्लोक, आधीची ओवी थोडीशी आपल्याला बघावी लागेल. इथं माऊली म्हणत होते, ज्या अवस्थेमध्ये रिद्धिसिद्धीचाही पाड उरत नाही, रिद्धिसिद्धी जिथं दुय्यम वाटायला लागतात, त्या अवस्थेला प्राप्त झालेल्या स्थितप्रज्ञ पुरुषाबद्दल माऊली म्हणतायत. म्हणून ऐसा, जो रिद्धिसिद्धीमध्ये सुद्धा अडकत नाही. या रिद्धिसिद्धीबद्दल आपण एखाद्या निवांत वेळी बघूया. रिद्धी काय, सिद्धी काय आणि त्यांचा त्याग साधक का करतो, साधकाला त्या गोष्टी कशा सहज प्राप्त होतात आणि सहज प्राप्त होऊनही तो त्यांचा त्याग का करतो, त्याच्यामध्ये तो का रमत नाही. हा एक स्वतंत्र, माऊलीने अनेक ठिकाणी त्या गोष्टींचं वर्णन केले, तिकडं स्वतंत्रपणे आपण त्याचं चिंतन करू. पण ज्याला रिद्धिसिद्धीमध्ये चाड नाही अशा माणसाला मोक्ष कसा मिळतो याचं वर्णन माऊली करतायत. ऐसा आत्मबोधे तोषला, ज्याला आत्मबोध झाला, ज्याला आत्मज्ञान झालं, ज्याला मी कोण आहे हे कळलं, ज्याला आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं, अनुभव आला मी कोण आहे या गोष्टीचा. म्हणून ऐसा आत्मबोधे तोषला, आपलं मूळ रूप कळलं की आनंद होतो. कल्पना करा, एखादा खूप श्रीमंत घरचा राजपुत्र हरवला आणि एखाद्या गरीबाला सापडला. गरीबानं त्याचं पालन पोषण केलं, हालापेष्टेमध्ये जीवन त्यानं जगलं आणि तो राजपुत्र गरीबाच्या घरी जन्माला असल्यामुळं अतिशय गरिबीत त्यानंही जीवन व्यतीत केलंय. शिळी भाकरी जे पोटाला मिळेल ते खाऊन, कधी कधी उपाशी राहून ज्यानं दिवस काढलेत. अचानक त्याला कळावं की तू साधा सुद्धा गरीबाचा मुलगा नाहीस, तू राजपुत्र आहेस, तू करोडोचा मालक आहेस, असं सांगितल्याबरोबर त्याला आनंद होईल की नाही. हा जसा लौकिक आनंद आहे तसाच आत्मिक आनंद सुद्धा आहे. ज्यावेळी जीवाला मी आत्मस्वरूप परब्रह्म याचं ज्ञान होतं आणि मी देह नाही याची त्याला जाणीव होते, तेव्हा त्याला तोच आनंद अनुभवाला येतो. त्या दिवशी त्याला कळतं की मी आकाराचा नाही, मी निर्गुण निराकार आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, जो या सगळ्या सृष्टीची निर्मिती आणि संहार करतो. म्हणून आत्मबोधी तोषला, तो तोष, तो आनंद, ते सुख त्याला मिळतं. म्हणून आत्मबोधी तोषला, जो परमानंदे पोखला. आणि आत्मबोध मिळाल्यामुळं त्याला परमानंदही मिळतो. परमानंदे पोखला, पोखला म्हणजे पुष्ट झाला.
केवळ मी राजपुत्र आहे असं त्याला कळलंच असं नाही, तर राजपुत्र झाल्यानंतर त्यानं राजपुत्र असल्याचा आनंदही घेतला आणि त्या आनंदानं तो पोषला, पुष्ट झाला. अर्थातच पुष्ट होणारच. गरिबीचं दुःख दारिद्र्य ज्यानं भोगलेलं आहे त्याला राजपुत्र असल्याचा आनंद झाला आणि राजपुत्राचं वैभव तो भोगायला लागला की तो पुष्ट होणारच. तसा ज्याला आत्मबोध झाला तो केवळ आनंदी होणार नाही, तर परम अशा आनंदानं तो पुष्टही होतो. म्हणून परमानंदे पोखला, परमानंदानं तो धष्टपुष्ट होतो. तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो. तोच स्थित प्रज्ञ आहे भला, तोची स्थिर प्रज्ञू भला. तो भला स्थित प्रज्ञ आहे, स्थिर प्रज्ञ आहे, भला, चांगला, चांगल्या अर्थानं तो स्थित प्रज्ञ असतो. कारण स्थित प्रज्ञ झालेल्या पुरुषामध्ये कोणताही विकार राहत नाही, ते निर्विकारी अशा स्वरूपाचे बनतात. म्हणून त्यांच्यासाठी तोची स्थिर प्रज्ञ भला ओळख तू. आणि अर्जुना, तुझा प्रश्न आहे ना, स्थिर प्रज्ञ स्थित प्रज्ञ तुला ओळखायचा आहे, स्थित प्रज्ञाची लक्षणं तुला हवी होती, तर ओळख की ज्याला आत्मबोध झालाय, आत्मबोधानं जो आनंदित झालाय, आत्मानंद झाल्यामुळं ज्याला परमानंद मिळालाय, परमानंदामुळं ज्याचं भरण पोषण झालंय आणि त्या भरण पोषणानं जो पुष्ट झालाय तो स्थित प्रज्ञ हे तू ओळख. जो अहंकारात ये दंडुनी सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. अर्थात तो अहंकाराला मारून सर्व विषय वासना टाकून जगतरूप होऊन जगात वावरतो. काल या विषयाचं आपण चिंतन करताना थोडा अडथळा आला होता. ते चिंतन करताना मी म्हणत होतो की जितकी काही या संबंध पृथ्वीवरती महापुरुष आहेत, त्या सगळ्या महापुरुषांच्या वर्णनामध्ये तुम्हाला एक समानता दिसेल. आता संबंध जगातची महापुरुष तर आपल्याला माहिती नाही, पण देशात असलेले महापुरुष त्यांच्याबद्दल आपण खूपदा ऐकतो. देशभरचेही सोडा, आपल्या महाराष्ट्रातही बरेच आहेत, आपल्या महाराष्ट्र परिसरातही बरेच आहेत. त्यांची केवळ उदाहरणं घेऊ. जेव्हा मी या सगळ्या संतांबद्दल ऐकतो, त्यांच्या भक्तांबद्दल ऐकतो, त्यांची आपापल्या आराध्य देवतेबद्दल तितकीच श्रद्धा असते. म्हणजे मी आता या काही दिवसात सारखं ज्यांच्याबद्दल बोलतो ते साईबाबा असतील, अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील, किंवा शंकर महाराज असतील, किंवा बाळूमामा असतील, स्वामी समर्थ असतील, ह्या सगळ्यांबद्दल अनेकदा आपण ऐकतो. आणि या सगळ्यांच्या चरित्रकथा काय सांगतात? या सगळ्यांनी सांगितलं की हे ईश्वराचे अवतार आहेत आणि त्यांचे भक्त तितक्याच श्रद्धेनं आपापल्या देवाला पूजतात. सामान्य साधकाच्या मनात कधी कधी शंका निर्माण होते की मी जर स्वामी समर्थांचा भक्त आहे तर मी साईबाबांची पूजा केली तर चालेल का? मी साईबाबांचा भक्त आहे तर मी बाळूमामांची सेवा केली तर चालेल का? किंवा मी बाळूमामांचा भक्त आहे मग मी शंकर महाराजांची सेवा केली तर चालेल का? आता स्वामी समर्थांच्या सहवासात येऊनही अनेक त्या अवस्थेला उपलब्ध झालेली लोक आहेत, त्यांचीही सेवा करणारे बरेच लोक आहेत. स्वतः शंकर महाराज सुद्धा गजानन महाराजांचे शिष्य होते, तर तेही अवतारी पुरुष. मग या सगळ्यांना आपण काय म्हणून पूजावं, किंवा या सगळ्यांना एकाच वेळी जर आपल्याला पूजायची वेळ आली तर कोणत्या भावनेनं पूजावं? माऊलींनी त्याचं उत्तर या ओवीमध्ये दिलंय. यांची अवस्था एकच आहे, तत्व एकच आहे. जगातल्या कोणत्याही आत्मबोधाला उपलब्ध झालेल्या पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. एकदा ती अवस्था प्राप्त झाली की ती अवस्था सारखीच असते. त्या अवस्थेमध्ये भेदाभेद नसतो, त्या अवस्थेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठता नसते. पाण्याचा थेंब समुद्रात विलीन होण्याच्या पूर्वी रंगाचा असू शकतो, एखाद्या आकाराचा असू शकतो, त्याला रंग जात वर्ण काही असू शकतं त्या पाण्याच्या थेंबाला. जोपर्यंत तो समुद्रात विलीन होत नाही तोपर्यंत. एकदा का तो समुद्रात विलीन झाला की तो समुद्र झाला. मग समुद्रात एक थेंब विलीन झाला काय आणि 10 थेंब, 100 थेंब, करोडो थेंब विलीन झाले काय, सगळे थेंब समुद्र होतात. म्हणून तुम्ही पूजा कुणाचीही करा,
त्यांच्या अवस्थेत आकारात भेद नाही, म्हणून मिळणाऱ्या फळात भेद नाही. आणि म्हणून आपण सांगतो देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. केवळ आकाराचा भेद आहे, नावाचा भेद आहे, रूपाचा भेद आहे, बाकी तत्व सर्व ठिकाणी सारखं आहे. म्हणून कोणत्याही एका रूपाला भजलात तरी तुम्ही पोहोचणार तिथंच आहेत. समुद्रात कोणत्याही टोकाला तुम्ही स्पर्श करा, तुमचा स्पर्श समुद्रालाच होणार आहे. आराधना कोणत्याही आकाराची करा, मनात निराकारच ठेवायचं आहे. मग ते निराकार अवस्थेला कसे पोहोचले त्याचं वर्णन माऊली करतायत. तो अहंकारा ते दंडुनी, त्यांनी अहंकाराला दंड केलेला आहे, मारलेला आहे, मीला मारलेला आहे. जो मीला मारतो तोच निर्गुण निराकार बनतो. म्हणून तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडुनी, सगळ्या कामनांचा त्याग त्यांनी केलेला असतो. इच्छा, आकांक्षा, वासना या सगळ्यांच्या पलीकडे ते गेलेले असतात. आणि म्हणून विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. आणि मग ते विचारतात, वागतात, फिरतात. विश्व होऊनी विश्वा माझी, विश्व होऊन ते विश्वामध्ये फिरतात. आता या विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी हा उत्तरार्ध सुद्धा अनेक अर्थानं समजून घेता येऊ शकतो. बघा, समुद्राच्या उत्तर दिशेला, उत्तर टोकाला एक थेंब पाण्यात पडला तरी तो पश्चिम दिशेच्या समुद्राशी पण तितकाच एकरूप झाला जेवढा उत्तर दिशेच्या समुद्राशी एकरूप झाला. कारण समुद्राला दिशा नाही आहेत, दिशा आपण आपल्या सोयीसाठी ठेवतो. आपण आपल्या शरीराबद्दल बोलताना माझ्या शरीराचा उजवा भाग, डावा भाग म्हणत नाही, आपण माझं शरीर असंच म्हणतो. कारण पूर्ण शरीर म्हणून मिळून एकता आहे. त्या शरीरामध्ये दिशा नाहीत, भेद नाही. तसं समुद्र, पूर्वेकडचा समुद्र, उत्तरेकडचा समुद्र, हे आपण आपल्या सोयीसाठी म्हटलेलं आहे. समुद्रासाठी माझा उत्तर भाग, माझा पूर्व भाग असं काही नसतं. त्यामुळं तो आहेच विश्वरूपामध्ये भरून उरलेला. तो परमात्मा सबंध विश्वामध्ये भरून उरलेला आहे. फक्त त्या सगळ्या विश्वात भरलेला तो समुद्र कधी कधी आपल्या रूपासहित, आपल्या सत्वासहित, आपल्या सामर्थ्यासहित आकाराला येतो. तो सामर्थ्यासह आकाराला आलेलं ते रूप म्हणजे अवतार. मग कुठं स्वामी समर्थ म्हणून, मग कुठं येशू म्हणून, मग कुठं मुहम्मद म्हणून, कुठं गुरु नानक म्हणून, कोणत्याही धर्मात. कारण धर्माचंही बंधन त्या अस्तित्वाला नाहीये. ते अस्तित्व, ती अवस्था, त्या अवस्थेला कोणतंही बंधन नाही. देशाचं बंधन नाही, प्रदेशाचं बंधन नाही. केवळ भारतातच संत झाले असंही नाही, जगामध्ये संत होऊन गेले. लाओत्से नावाचे खूप संत, मोठे संत चीनमध्ये होऊन गेले. खूप अशा बऱ्याच संतांच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. डेमोस्थेनिसचं मी मागं एकदा नाव घेतलं. ते ग्रीकमधले संत, काही सॉक्रेटिस सारखी माणसं, अशी संत पदवीला पोहोचलेली अनेक लोक जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात होऊन गेले. पण त्यांची जी अंतिम अवस्था आहे ती एक आहे. जसं समुद्र सर्व बाजूने एक आहे, पण त्या समुद्राच्या लाटा कधी कधी वेगवेगळी रूप धारण करून सामर्थ्यासह बाहेर येतात. आणि मग त्याच अस्तित्वाला कुणी साईबाबा म्हणून पूजतं, कुणी स्वामी समर्थ म्हणून, कुणी बाळूमामा म्हणून. कोणत्या रूपात? ज्ञानोबाराही तेच आहेत, तुकोबाराही तेच आहेत, नामदेवराही तेच आहेत, एकनाथ महाराजही तेच आहेत, चक्रधर स्वामी सुद्धा तेच आहेत, सरस्वती गंगाधर सुद्धा तेच आहेत. सगळ्या संप्रदायातले सगळे संत एकच आहेत. आपण भेद करतो तो आपल्यात भेद घुसलाय म्हणून. आपण आपल्या भेदाला त्या अभेद अशा रूपावर आरोपित करतो बस. समुद्राला आकार नाही, पण आपण समुद्राचे आकार तयार केलेत. तसं त्या अस्तित्वाचं ज्ञान नसल्यामुळं आणि आपल्या मनात भेद भरलेला असल्यामुळं, आपल्या मनात भेद आहे, भाषेचा भेद आहे, जातीचा भेद आहे, प्रांताचा भेद आहे, सगळे भेद आपल्या डोक्यात बसलेत. म्हणून त्याच भेदाच्या नजरेनं आपण सगळ्यांकडे बघतो. पण मूळ रूपानं, सत्य रूपानं बघायचं झालं तर हे सगळे कोण आहेत? विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ते अस्तित्व जन्माला येऊ शकतं आणि ते विश्व बनूनच विश्वामध्ये वावरत असतं. पुढं भगवंत काय म्हणतायत बघा. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती
स्थित्वास्यां मतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अर्थात हे पार्थ, हीच ब्राह्मी स्थिती होय जी प्राप्त झाली असता मुमुक्षु मोह उत्पन्न होत नाही. काय सांगावे, अंतसमयी जरी ही स्थिती प्राप्त झाली तरी पुरुष मुक्तीला प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आराधनेला आज उपस्थित असलेल्या अनेक लोकांसाठी हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. याचं निरूपणही तितकंच महत्त्वाचं आहे. का, ते निरूपण ऐकल्यावर सगळ्यांच्या लक्षात येईलच. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. ही श्रीमद्भगवद्गीता जी उपनिषदांचाही भाग आहे, जिच्यामध्ये ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे, श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवाद रूपाची जी आहे, आणि या 2ऱ्या अध्यायाचं नाव सांख्ययोग आहे. सांख्ययोगो नाम. आपण हा सांख्ययोग थोडासा सार रूपानं शेवटी पुन्हा एकदा बघूया, ज्याच्यामुळं पूर्ण 2ऱ्या अध्यायाचा सार तुमच्या लक्षात येईल. पण या श्लोकाचं माऊली काय निरूपण करतायत ते आधी आपण बघूयात. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. अर्थात जे निष्काम पुरुष अमर्याद ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते सहजच परमात्म स्वरूपास प्राप्त झालेले असतात. अर्थात जे ब्रह्मस्थिती निस्सीम, ती जी ब्रह्मस्थिती आहे ती निस्सीम आहे. त्या ब्रह्मस्थितीला मर्यादा नाही आहे, अमर्याद अशी ती आहे. जसं समुद्राला मर्यादा नाही. एखाद्या वेळी समुद्राची मर्यादा आपल्याला दिसते. पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणी पाणी आहे म्हणजे विशिष्ट ठिकाणी समुद्र आहे. समुद्राचं उदाहरणही आपण आपल्या सोयीनं देतोय. समुद्रालाही मर्यादा आहे, पण ब्रह्मस्थितीला मर्यादा नाही. ब्रह्मस्थिती निस्सीम आहे. ब्रह्म जितकं निस्सीम आहे तितकंच ब्रह्मस्थिती निस्सीम आहे. लक्षात घ्या, ब्रह्म जसं निस्सीम तशी ब्रह्मस्थिती सुद्धा निस्सीम आहे. कारण एकदा वीज एखाद्या तारेत निघाली की ती पहिल्या टोकाला आणि शेवटच्या टोकाला तितकीच असते. ह्या टोकाला वीज कमी, त्या टोकाला वीज जास्त असं होत नाही. वीज सगळीकडे सारखी असते. मग तुम्ही वीज कुठूनही पोहोचवा, होल्डरला जितकी वीज आहे तितकीच जिथं शेवटच्या उपकरणाच्या पर्यंत तितकीच वीज असते. हां, तिला नियंत्रित करणारं काही तुम्ही बसवलं तर ती कमी जास्त होईल. पण विजेचा स्वभाव एखाद्या ठिकाणी कमी असणं आणि एखाद्या ठिकाणी जास्त असणं असं नाही. ताराच्या पात्रतेप्रमाणे ती राहील, पण विजेचा स्वभाव आहे ती सगळीकडे सारखी असते. तसं ब्रह्म सगळीकडे सारखं आहे. ब्रह्मामध्ये भेद नाही की इथं ब्रह्म जास्त आहे, इथं कमी आहे, इथं ब्रह्माची घनता जास्त आहे, इथं ब्रह्माची घनता कमी आहे, इकडं विरळ आहे, इकडं गर्दीत आहे, असं काही नाही. सगळीकडं ते सारखं आहे. म्हणून ब्रह्म जसं निस्सीम आहे, सारखं आहे, सम आहे, तशी ब्रह्मस्थिती सुद्धा आहे. हे ब्रह्मस्थिती निस्सीम अमर्याद अशी ही ब्रह्मस्थिती आहे, जी अनुभविता निष्काम. निष्काम झालेलाच जीवात्मा त्याचा अनुभव घेऊ शकतो. अनुभविता निष्काम, केवळ शब्दानं बोलून त्याचा उपयोग नाही. ब्रह्मज्ञान माहीत असणारे भरपूर आहेत. ब्रह्मज्ञानाचा अनुभव असला पाहिजे. ज्यानं ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलाय तो निष्काम झालेला असतो. ते पावले परब्रह्म अनायासे, आणि निष्काम झाल्यामुळं अनायासे सहजच त्यांना परब्रह्म स्वरूप परब्रह्माचा लाभ त्यांना झालेला आहे. आणि अनायासे झालेला आहे, सहज झालेला आहे. काही वेगळे प्रयत्न त्याच्यासाठी करावे लागलेले नाहीत. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको नसके चित्ता प्राज्ञा जया. अर्थात कारण चिद्रूपी मिळता म्हणजे विदेह कैवल्याचे वेळी त्याचे चित्ताला देहत्यागाचे वेळी होणारे कष्ट प्रतिबंध करीत नाहीत. खूप महत्वाची ओवी आहे ही. भगवंतांनी ज्या गोष्टीची सूचना श्लोकामध्ये केली त्याचं स्पष्टीकरण माऊलींनी इथं केले बघा. जे चिद्रूपी मिळता,
बघा, आकार आहे, शरीर आहे, शरीरात आत्मा आहे. या आत्म्याला आधी ज्ञान झालंय की मी परमात्मा आहे, आणि त्या ज्ञानाच्या आधारावर अनुभव आलाय की मी परमात्मा आहे, आणि मीच परमात्मा आहे हे कळल्याबरोबर त्याचा मी गळला आणि मग कळतं फक्त परमात्मा आहे. आणि त्या अवस्थेच्या सीमेवर जे चिद्रूपी मिळतात, त्या चिद्रूपाशी मिळताना देहांतीची व्याकुळता. बघा, व्याकुळता शब्दाचा अर्थ होतो कष्ट. एखादा माणूस मरताना कधी तुम्ही बघितला असेल तर आठवा. एखादा माणूस मरताना बघायला मिळणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट असते. मी बघितले, 2-3 लोकांना मरताना बघितले. मरताना प्रचंड त्रास होतो. असं सांगतं शास्त्र की 1000 विंचू, 1000 साप एकाच वेळी चावतील तर जेवढा त्रास होतो तेवढा त्रास या शरीरातून आत्मा जाताना होतो. तर कल्पना करा, मी असं ऐकलंय की 1000 साप, 1000 विंचू चावल्यावर जेवढा त्रास होऊ शकतो, वेदना होऊ शकतात, तेवढ्या वेदना हा आत्मा शरीरातून जाताना होतो. कारण तादात्म्यही तितकं आहे. नुसतं शरीराचा एखादा भाग तुटला तर किती त्रास होतो, आणि आत्मा आणि शरीर यांचं तर नातं खूप जन्माजन्माचं आहे. शरीरं बदलली असतील पण आत्म्याचं शरीरावरचं प्रेम, तादात्म्य तितकंच घट्ट आहे, आणि म्हणून प्रचंड त्रास होतो शरीर जेव्हा आत्मा शरीर सोडतो त्यावेळेला. आता हे वास्तव आणि ही ओवी तपासून बघितली तर माऊलींच्या या ओवीचं महत्व कळतं. देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता. बघा, आड ठाको न सके चित्ता शब्दाचा अर्थ इथं काय दिलाय? प्रतिबंध करत नाही. आड ठाको, आड म्हणजे आडवी, ठाको म्हणजे येणे, न सके आडवी येऊ शकत नाही. कशात? चित्तात. प्राज्ञा जया, ज्याच्या चित्तात प्राज्ञा आहे, शीतप्रज्ञता आहे, त्याला या शरीरातून आत्मा बाहेर जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून संत जेव्हा देह ठेवतात तेव्हा हसत हसत ठेवतात. ज्यानं शरीर हसत हसत ठेवलं समजायचं तो मुक्त झाला. कोणत्याही कारणानं तुम्ही हसत हसत देहाचा त्याग करा, तुम्ही मोक्षाला उपलब्ध होणार. आणि जो मोक्षाला उपलब्ध झालेला नाही त्यानं किती जरी ठरवलं मरणाच्या वेळी मी हसेल, शक्य नाही. मरणाचा तो क्षण आयुष्याचा सार असतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, महात्मा मरणावरून ओळखावा. एखादा पुरुष त्यानं आयुष्यभरात काय कमवलंय हे त्याच्या मरणाच्या क्षणावरून कळतं. जो मरताना हसलाय त्यानं आयुष्यभर काहीही करो तो मोक्षाला उपलब्ध झालाय. जो देशासाठी लढलाय, देशासाठी अंगावरती गोळ्या झेलल्यात, तोही हसत हसत मरतो. त्यानं आयुष्यात किती पाप केलेली असो, किती विषयांमध्ये तो रमलेला असो, मरणाच्या क्षणाला त्याला एक तृप्ती आहे मरण्याची. मी एक चांगलं काम करताना मरतोय, तो मोक्षालाच उपलब्ध होणार. हे मी सांगत नाही, संत सांगतायत. माझ्या भरोशावर मी बोलत नाही, संतांच्या भरोशावर बोलतो. अंतक समयामध्ये जी गती असते तीच त्या जीवाची अंतिम स्थिती असते, अंतिम गती असते. भगवंतही ते सांगतायत, पुढे आपल्याला ते चिंतन करायचंय. पण जो अंतिम स्थितीमध्ये हसतो, जो अंतिम स्थितीमध्ये मरणाच्या वेळी ज्याच्या चेहऱ्यावर हसू, तो मोक्षाला उपलब्ध. मरताना ज्याच्या चेहऱ्यावर चिंता, त्याचा पुढचा जन्म चिंतेनं भरलेला. मरताना ज्याच्या डोळ्यात वासना, त्याचा पुढचा जन्म वासनेनं भरलेला. मरणाच्या वेळी ज्याच्या मनात क्रोध, त्याचा पुढचा जन्म क्रोधानं भरलेला. तुमच्या शरीरातून जेव्हा आत्मा जातो त्यावेळी जी अवस्था असेल ती तुमची भावी अवस्था असेल, मग पूर्वावस्था कोणती का असेना. म्हणून म्हणतात संतांच्या पायावर डोकं ठेवून मरावं, संतांच्या डोळ्यात डोळे टाकून जीव सोडावा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जेव्हा या शरीरातून प्राण निघेल तेव्हा भगवंताचं नाव मुखात असावं,
देवाची छबी डोळ्यासमोर असावी, कानात भगवंताचं नामस्मरण असावं, हातानं भगवंताच्या नामस्मरणाच्या टाळ्या वाजवता याव्यात, अशा वेळी मरण यावं, मग गती तीच. म्हणून माऊली सांगताय जे चिद्रूपी मिळता त्या रूपाला एकदा मिळाला की मग देहांतीची व्याकुळता, शरीराची व्याकुळता नाही, शरीर त्यागाचं दुःख नाही आणि त्यागाच्या वेळीही दुःख नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. शरीरावरचा कपडा जसा बाजूला काढून ठेवताना दुःख होत नाही, त्रास होत नाही, अगदी त्या पद्धतीनं आत्मरूपाला, आत्मबोधाला उपलब्ध झालेल्या महापुरुषाला शरीर त्याग करताना दुःख होत नाही. शरीरावरचे कपडे काढून टाकावेत आणि नवीन चांगले कपडे मिळणार म्हणून जुने कपडे ज्या आनंदानं त्यागावेत त्या आनंदानं तो हे शरीर त्यागतो. म्हणून आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. म्हणून मला हे सांगायचंय, आयुष्य आतापर्यंत कसे जगलात हे विसरून जा. आयुष्यात पाप केली असतील, विषयांचा उपभोग घेतला असेल, कुणाचं वाईट केलं असेल, कुणाला बुडवलं असेल, काही पाप आतापर्यंत केली असेल, विसरून जा. इथून पुढं काय होणार आहे हे महत्वाचं आहे. कारण अजूनही आपल्या शरीरात आत्मा आहे, शरीरातून आत्मा जायचा आहे. शरीरातून आत्मा जाण्यापूर्वी आपण आतापासून तयारी करू शकतो. आताही मोह त्याग करू शकतो, आताही अहंकाराचा त्याग करू शकतो, आताही विषय वासनांचा त्याग करू शकतो. विषय वासनांचा त्याग झाला, स्थितप्रज्ञता आली, अहंकार संपला, ममता संपली की मग शरीर जाताना त्रास होणार नाही आणि शरीर जाताना त्रास नाही झाला की मग मोक्ष मिळालाच. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजय म्हणे. तेची हे स्थिती, ज्या स्थितीला उपलब्ध झाल्यानंतर शरीरात निघून जाणाऱ्या आत्म्याचंही दुःख होत नाही, तीच ही स्थिती आहे. तीच सांख्य योगानं वर्णिलेली स्थिती आहे, तीच स्थित प्रज्ञता आहे. त्याच स्थितीचं वर्णन श्रीमुखे श्रीपती, स्वमुखे श्रीपती भगवान श्री कृष्ण परमात्मा स्वतःच्या तोंडानं सांगतायत, सांगत अर्जुनाप्रती, अर्जुनाला ते सांगतायत संजय म्हणे. पुन्हा तो मूळ धागा धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काय चाललंय ते मला सांग. संजय जे जे बघतोय ते धृतराष्ट्राला सांगतोय. संजय जे जे बघतोय ऐकतोय ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद आहे. अर्जुनानं भगवंताला स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं विचारलेली आहेत, ती सगळी लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगतायत, ते संजय ऐकतोय आणि जे तो ऐकतोय ते तो धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणून सांगत अर्जुनाप्रती संजय म्हणे. कुणाला म्हणे? धृतराष्ट्राला म्हणे. म्हणून तो धागा पुन्हा इथं माऊलींनी जोडलाय. पुढं माऊली म्हणतायत, ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले ते अर्जुने मनी म्हणतले, आता अमुच्या काजा किराले उपपत्ती या. अर्थात आधीच्या ओवीचा पण अर्थ घेतो. तीच ही स्थिती श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितली असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. असे भगवंताचे वाक्य ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता ही विचारसरणी आमच्या छान उपयोगी पडली. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, हे सगळं श्रीकृष्ण भगवंताचं बोलणं अर्जुनानं ऐकलं. ते तर अर्जुने मनी म्हणितले आणि तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणाला, आता आमुचिया काजा किर आले उपपत्ती या. आता आमच्या म्हणजे माझ्या, काजा म्हणजे उपयोगी, किर आले हे माझ्या खऱ्या फायद्याची गोष्ट झाली. उपपत्ती या ही विचारसरणी माझ्या फायद्याची झाली. कोणती? स्थितप्रज्ञ पुरुषाचा जो विचार भगवंतानं सांगितला त्याचा मला नक्कीच उपयोग होईल, तुम्हाला आम्हालाही उपयोग होईल. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं ऐकून आपल्याही अंतःकरणामध्ये त्याचा काहीतरी सार, काही अंश नक्कीच उतरेल, या बाबतीत शंका नाही. आणि त्याच प्रकारचा आनंद अर्जुनालाही झाला. म्हणून अर्जुन म्हणाला, आता अमुच्या काजा किर आले उपपत्ती या. या विषयाचा, या विचाराचा, या ज्ञानाचा मलाही नक्कीच उपयोग होईल असं अर्जुनाला वाटलं. जे कर्म जात आघवे येत निराकारिले देवे, ते पारुषले म्या झुंजावे म्हणून या. अर्थात भगवंत काय बोलतायत याचा अर्थ अर्जुन स्वतःच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लावतोय. म्हणून माऊली म्हणतायत बघा, कारण की भगवंतांनी कर्म
पात्राचा या वर्णनात निराश केला, म्हणून माझे सहजच युद्ध करणे थांबले. परत अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध न करण्याचीच इच्छा आहे. मुळात श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे सांगितलं गेलेलं नाही, पण माऊलींनी बरोबर अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे हेरलंय. कारण पुढं अर्जुन काय बोललाय हे माऊलींना माहिती आहे. म्हणून माणूस जे बोललाय त्याच्यावरून त्याच्या मनात आधी काय होतं ते कळतं. अर्जुन पुढं जे बोललाय त्याच्यावरून त्याच्या मनात हेच आलंय की भगवंत सांगतायत की तो स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तो इंद्रियांच्या पलीकडे पोहोचलेला आहे, त्याला विषय वासनांमध्ये कोणत्याही प्रकारचा रस राहत नाही. अर्जुन तेच तर बोललाय पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला की मला देवा विषयांमध्ये रस नाही, मला राज्य नको, मला विषय नको, त्याच्यापेक्षा मी संन्यासी होईल म्हणजे मी इंद्रिय विजयी झालो, असं अर्जुनाला वाटायला लागलंय. बघा, जे कर्म जात आघवे येता निराकारीले देवे, जे सगळं काही जो काही कर्म सिद्धांत आहे तो भगवंतानं निराकारीला आहे. म्हणजे भगवंतानं काय सांगितलं, स्थित प्रज्ञ अवस्थेला पोहोचलेला पुरुष कोणतीही क्रिया करत नाही, तो निष्क्रिय आणि निष्काम झालेला असतो. अर्थात अर्जुनाला अजून हा विषय नीट समजलेला नाही, म्हणून अर्जुनाच्या मनात तो प्रश्न आहे. कारण काय आहे, समोरचा जे बोलतो ते आपण आपल्याच पात्रतेनं ऐकतो. म्हणून महापुरुष सगळ्यांसाठी सारखंच बोलतात, पण ऐकणारे आपापल्या पात्रतेप्रमाणे घेतात. पाऊस सगळीकडे पडतो पण हिरवळ सगळीकडे उगवत नाही. दगडावर पडलेलं पाणी वाया जातं, सुपीक जमिनीत पडलेलं पाणी उगवतो. आगीवर पडलेलं पाणी क्षणात निघून जातं, झाडावर पडलेलं पाणी थोड्या काळानंतर निघून जातं, समुद्रात पडलेलं पाणी काही काळानंतर पुन्हा आकाशात जातं. पाणी एकच आहे, पाणी पडण्याचं प्रमाणही सारखं आहे. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी, संत सारखंच सांगतात. पण घेणारा आपल्या आपल्या पात्रतेप्रमाणे घेतो. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी. अर्जुनाला भगवंतानं निष्काम कर्मयोग सांगितला, पण अर्जुन आपल्याच परिप्रेक्षात बघतोय. अर्जुन म्हणतोय की देवानं कर्मयोगाचाच निराश केलेला आहे, कर्म करू नये असं सांगितलंय, म्हणजे माझं युद्ध करणं टळलं असं अर्जुनाला वाटलं. तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या, म्हणजे मी युद्धाला जाऊ नये, माझं युद्ध करणं थांबावं म्हणूनच देवानं हे सगळं सांगितलं असावं असं अर्जुनाला वाटले. ऐसा श्री अच्युताची बोला, चित्ती धनुर्धर उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनी. अर्थात असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन प्रसन्न झाला. आता पुढे शंका घेऊन चांगला प्रश्न विचार. आता मनात शंका आहे, त्याला जे वाटतंय ते थोडासा त्याला आनंद झालाय. ऐसा श्री अच्युताची बोला, श्री अच्युत म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, असं श्रीकृष्ण परमात्म्याचं बोलणं ऐकून चित्ती धनुर्धर उवाईला, उवाईला म्हणजे आनंदित झाला, हर्षित झाला. देवाचं सगळं बोलणं आपल्या फायद्याचं आहे, आपल्या हिताचं आहे असं वाटलं त्याला. शेवटी समोर कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगू द्यात, लोक आपला फायदा काय आहे त्याच्यात इतकंच बघतात. अर्जुनानं आधी आपलाच फायदा बघितला. चित्ती धनुर्धर उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकुनी, आता तरी त्याच्या मनात काही शंका असणारच आहेत. आपल्याला जे वाटतंय ते खरंच तेच सत्य आहे का, आपल्याला जे वाटतंय तेच भगवंताला म्हणायचं आहे का, आणि आपल्याला जे वाटतंय तेच जर भगवंताला म्हणायचं असेल तर ते अजून चांगल्या पद्धतीनं पक्क करून घ्यायला काय हरकत. अशा वेगवेगळ्या कारणांनी अर्जुन आपल्या शंका विचारणारच आहे. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. अर्थात तो प्रसंग मोठा बहारीचा आहे, सर्व धर्माचे घरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. इथं माऊलींचे शब्द, माऊलींच्या मनातलं इथं बाहेर आलेलं आपल्याला दिसतं. जो सकळ धर्मासी आगर, जो सगळ्या धर्माचा आगर आहे. आगर म्हणजे घर, उत्पत्ती स्थान, जो सगळ्या धर्माचा आगर. आता बघा, धर्म शब्द इथं खूप वेगळ्या अर्थानं आलाय. इथं धर्म शब्दाचा अर्थ आहे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख वगैरे धर्माचा इथं संबंध नाही.
जो सकळ धर्मासी आगर, सगळ्या धर्माचा विचार जिथं जन्माला येतो. धर्म शब्दाचा अर्थ होतो स्वभाव, आणि जीवाचा मूळ स्वभाव जो आहे त्या स्वभावाचं निरूपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या भाषेतून, वेगवेगळ्या शैलीतून होत असतं. त्या वेगवेगळ्या शैलींना आपण धर्म म्हणतो. पण सगळ्या धर्माचं जे मूळ आहे, जो सकळ धर्मासी आगरू, सगळ्या धर्मांचं जे मूळ आहे ते एकच आहे. आणि तेच भगवंत इथं सांगणार आहे की विवेकामृत सागरू, सगळ्या धर्माचं जे माहेर आहे किंवा विवेकरूपी अमृताचा जे सागर आहे, काय करावं काय करू नये, योग्य काय अयोग्य काय, त्यागावं काय स्वीकारावं काय, याचं ज्ञान म्हणजे विवेक. आणि विवेकरूपी अमृताचा जो सागर आहे, प्रांतहीनू, अमर्याद अशा अमृताच्या, विवेकरूपी अमृताचा तो सागर आहे, मर्यादित नाही. कारण आपला जो समुद्र आहे तो मर्यादित आहे, पण भगवंतानं दिलेलं जे ज्ञान आहे, हा विवेकरूपी अमृताचा जो समुद्र आहे तो प्रांतहीन आहे, अमर्याद असा आहे. आणि तो प्रसंग असे नागरू, आणि तो प्रसंग नागर आहे म्हणजे सुंदर आहे. पुढं भगवंत जे सांगणार आहेत ते खूप सुंदर आहे, खूप चांगलं काहीतरी भगवंत सांगणार आहेत. म्हणून माऊली म्हणतायत तो प्रसंग असे नागरू, तो प्रसंग खूप सुंदर असा आहे. जो सकळ धर्मासी आगरू, तोच प्रसंग सांगणार आहेत, जो प्रसंग सगळ्या धर्माचं घर आहे, मूळ आहे, उत्पत्ती स्थान आहे. विवेकाचा, विवेकरूपी अमृताचा जो सागर आहे, आणि तो सागर अमृत प्रांतहीन आहे, अमर्याद आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल श्री अनंतू, ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तीदासू. अर्थात जो सर्वज्ञ श्रेष्ठ श्रीकृष्ण सांगेल ती कथा निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज सांगतील. जो आपण सर्वज्ञ नाथू, आणि हा जो विवेकरूपी अमृताचा सागर आहे, जो अमर्याद आहे, जो सगळ्या धर्माचा मूळ आहे, सर्व धर्माचं जे मूळ आहे, सर्व धर्मांचं जे उत्पत्ती स्थान आणि घर आहे, तो सुंदर असा प्रसंग सर्वज्ञनाथ सांगणार आहे. सर्वज्ञनाथ, पुन्हा मुद्दाम शब्द वापरलाय, सर्वज्ञनाथ, सर्वज्ञ, सर्व ज्याला ज्ञात आहे असा जो तो सर्वज्ञ. चक्रधर स्वामींसाठी महानुभावांनी हा शब्द वापरलाय, सर्वज्ञ. त्यांनाही ते श्रीकृष्णाचाच अवतार मानतात. महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधर स्वामींना सुद्धा सर्वज्ञ म्हटलं जातं. सर्वज्ञनाथ, सर्वज्ञ आहे तो भगवंत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञच नाही तर सर्वज्ञ नाथू, सर्वज्ञांचाही तो नाथ आहे. ज्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा सर्वज्ञ प्राप्त झालेल्या सर्व ब्रह्मलीन पुरुषांचाही तो नाथ आहे, मालक आहे. तो परमात्मा आहे, मूळ परब्रह्म आहे. तो मूळ निर्गुण निराकार परब्रह्माचं सगुण साकार असं रूप आहे ते. म्हणून सर्वज्ञनाथो, निरूपिता होईल श्री अनंतो. आणि ज्याला सगळं माहिती आहे, ज्यांना सगळं माहिती आहे, यांचाही जो नाथ आहे, तो जेव्हा निरूपण करील तेव्हा काय करेल? निरूपिता होईल श्री अनंतो, जो अनंत आहे, जो श्री अनंत आहे, ऐश्वर्य संपन्न आणि सर्व व्यापक जो आहे, तो निरूपण करणार आहे. आणि तो जे निरूपण करणार आहे, ज्ञानदेव सांगेल मातू. आणि ती सगळी जी गोष्ट आहे ती तुम्हाला सगळ्यांना ज्ञानदेव सांगणार आहे, जे की निवृत्तीदास आहेत. आणि तीच गोष्ट ज्ञानोबारायांनी जी सगळ्या जगाला विश्वाला सांगितली, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इति श्री ज्ञानदेव रचितायाम भावार्थ दीपिकायाम द्वितीयोध्याय. इथं श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय संपतो, ज्याला सांख्य योग असं म्हटलंय. म्हणून पूर्ण अध्यायात सांख्य योगाबद्दल जे माऊलींनी आणि भगवंतानं सांगितलंय ते थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे. सांख्य योग म्हणजे काय? सांख्य योग शब्दाचा अर्थ होतो, तसं सांख्य योग असं विशिष्ट शब्दात विशिष्ट मर्यादेत सांगता येणं शक्य नाही. पण या पूर्ण अध्यायामध्ये
सांख्ययोगाचं वर्णन आलेलं आहे. मुळात सांख्ययोग जो कपिल मुनींनी सांगितला तो खूप सूक्ष्म, व्यापक, विस्तृत आहे. स्वतःच्याच आईला त्यांनी तो सांगितला. कपिलांच्या आईच्या मनात ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली आणि आपल्याच मुलाकडं ज्ञानदानाची याचना केली आणि आपल्याच आईला कपिल मुनींनी सांख्ययोग सांगितला. त्यालाच आपण सांख्यशास्त्र म्हणतो. हे सांख्यशास्त्र सांगतं की विषयांमध्ये रमणारा जीव, मायेनं बाधित झालेला जीव विषयांमध्ये रमत रमत स्वतःचं मूळ रूप विसरतो. इंद्रियांमध्ये रमत रमत विकार रहित होतो, विकार सहित होतो, विकारांमध्ये गुरफटतो, विकारांमध्ये लिप्त होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा वेगवेगळ्या विकारांनी तो भ्रमित होतो, भ्रमिष्ट होतो, भटकत राहतो, थकून जातो, परिश्रम करत राहतो आणि तरी सुद्धा त्यातून त्याची सुटका होत नाही. हे सगळं तो ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी करतो ते मूळ सुख त्याच्यापासून तितकंच दुरावत जातं जितकं तो त्याच्यामध्ये रमतो. मृगजळाला खरं पाणी समजून हरिण भ्रमिष्ट होतो, तसा जीव विषयांच्या क्षणिक सुखामध्ये खरं सुख शोधत शोधत भ्रमित होतो, थकतो. पण जो जीवात्मा हे सगळं जाणतो, विषयांचं रूप ओळखतो, मृगजळाला मृगजळ म्हणून ओळखतो, खरं खरं म्हणून ओळखतो, खोटं खोटं म्हणून ओळखतो, ज्याचा विवेक जागृत झालेला आहे. विवेक जागृत झाल्यामुळं त्याला सत्य असत्य कळतंय, खरं खोटं कळतंय, ज्ञान अज्ञान कळतंय, प्रकाश अंधार कळतोय. असा विवेकयुक्त पुरुष विषयांचं स्वरूप कळल्यामुळं विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवतो, इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित करतो. इंद्रियांना विषयांपासून तर दूर ठेवतोच, पण या इंद्रियांना इतर चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवण्यासाठी तो साधनेमध्ये या इंद्रियांना गुंतवतो, साधना करायला लागतो आणि साधना करत करत आपल्या सर्व विकारांना, आवरणाला, मायेला, अज्ञानाला, विक्षेपाला सगळ्यांना बाजूला करून तो आपल्या मूळ रूपात हळूहळू एकरूप होऊन त्या मूळ रूपात विलीन होतो. आणि त्या मूळ रूपात विलीन झालेला तो जीवात्मा स्थित प्रज्ञ अवस्थेला पोहोचतो. ती स्थित प्रज्ञ अवस्थेला त्याला नेणारा जो बोध आहे तो बोध म्हणजे सांख्ययोग आहे. ते ज्ञान म्हणजे सांख्य ज्ञान आहे, ज्याला माऊलींनी स्थित प्रज्ञ म्हटलंय, ज्याला माऊलींनी प्रज्ञा म्हटलंय. आणि या प्रज्ञेचं वर्णन दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी केलं, म्हणून त्याचं नाव सांख्ययोग आहे. याचं निरूपण आपण आतापर्यंत केलं. उद्या म्हणजे सोमवारी आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.